चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला नौका व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 100% होणार आहे 3000 पार। पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर 15 जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार की ज्याच्यामुळे आता 15 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3000 पार। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथे व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3000 पार। पण 15 जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात एवढी तेजी काय येणार आहे? असं काय घडणार आहे 15 जुलैनंतर की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 100% या ठिकाणी 3000 होताना दिसणार आहे? चला या मागचं असणारं सर्वात महत्त्वाचं कारण आपल्या सर्वांना सांगतो समजावून। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवावी लागेल की कांद्याचा बाजारभाव हा स्टेप बाय स्टेप वाढत असतो। 15 जुलैनंतर जेव्हा आपण रब्बीतील कांदा हा हळूहळू आपल्याला कमी होताना दिसतो त्याच वेळी त्याच काळी दक्षिणेतील असणारा अर्ली खरीप कांदा मार्केटमध्ये यायला सुरू होतो आणि तो कांदा कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी नियंत्रणात ठेवतो। पण झाले कसं? यंदा रब्बी कांदा उत्पादन 11% घटले आणि अल निनोच्या पार्श्वभूमीवर झाले कसं की अर्ली खरीप कांदा लागवड ही अत्यंत जास्त घटली। त्याच्यामुळे काय झाले की एकतर आता आपल्याला 15 जुलैनंतर ही जी असणारी कांद्याची आवक जी की अर्ली खरीप कांदा आहे तर ती दक्षिणेकडून जास्त प्रमाणात येताना दिसणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आली तरी ती फार उशिराने येणार आहे आणि एवढी जास्त त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षी आपण बघितलं तर डाऊनफॉल आहे की मॅचअपच होणार नाही। म्हणजे तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रब्बीतील कांदा उत्पादन घटले। दुसरी महत्त्वाची गोष्ट याला काउंटर करण्यासाठी 15 जुलैनंतर अर्ली जो खरीपचा कांदा आहे तो यंदा उशिराने येणार आहे आणि फार कमी येणार आहे। तर याच्यामुळं जी असणारी मागणी पुरवठ्यातील तफावत आहे ती 15 जुलैनंतर भयंकर प्रमाणात वाढणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारत सरकार मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करत आहे। त्यानंतर व्यापारी सुद्धा प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी करत आहेत। आखाती देशांना कांदा निर्यात वाढत आहे। पूर्व आशियाई देशांना कांदा निर्यात प्रचंड वाढत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर बघितलं तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी ज्यांच्याकडे रब्बीचा कांदा आहे त्यांनी मात्र इथं आखडता हात घेतला विक्रीसाठी। आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बांगलादेशला आपला कांदा जरी जात नसला तरी देखील या ठिकाणी चीनचा कांदा स्टोरेजमध्ये गेलाय आणि पाकिस्तानचा कांदा संपला, त्यामुळे कॉम्पिटिशन पण नाही आणि देशात कांद्याची मागणी जबरदस्त आहे। या ओव्हरऑल सिच्युएशनचा एकत्रित जर सिक्वेन्स मांडला तर 15 जुलैनंतर आपल्यापाशी असणारा रब्बीतील कांदा उत्पादन कमी व कास्तकार बांधवांची अनिच्छा याच्यामुळे मार्केटमध्ये कमी येणार आणि अर्ली कांदा जो खरीपचा आहे तो तर कमीच येणार, कारण एक तर लागवड पण कमी झाली होती आणि उत्पादन कमी आहे आणि येईल तो उशिराने येईल। याच्यामुळे 15 जुलैनंतर या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर एकीकडे मागणी भरमसाठ आहे पण त्या तुलनेत पुरवठा मात्र अत्यंत जास्त घटणार आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत हा पुरवठा तब्बल 50% घटण्याची शक्यता आहे। हीच ती स्थिती आहे की ज्याच्यामुळे 15 जुलैनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव
हा या ठिकाणी 3,000 क्रॉस होताना दिसणार आहे. पण सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो प्रश्न विचारतो की जर समजा 15 जुलैनंतर कांदा हा 3,000ला गवसणी घालताना दिसला, तर मग तिथं कांदा विकायचा का 5,000ची वाट बघत थांबायचे? तर तुम्हाला सांगतोय 3,000वरती सगळा कांदा विकायचा नाही, सगळा ठेवायचा पण नाही. 5,000वर सर्व कांदा विकायचा पण नाही, ठेवायचा नाही. कारण कसं राहते, जो निर्णय घेतो त्याला कळत असते की भाव वाढल्यानंतर काय निर्णय घ्यायचा, कारण तो फार कठीण मुद्दा असतो. तर अशा परिस्थितीमध्ये एक माझा सल्ला राहील तुम्हाला की 3,000च्या वर भाव गेला की तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा की ज्याच्यावर तेजीचा फायदा होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो कांदा खराब होत जात आहे, तर तो विकत गेले तर आपल्याला समजा 10-15% कांदा भविष्यात ऑगस्टमध्ये खराब झाला आणि भाव 4-4.5 मिळाला, तर तिथं मग 3-3.5चा भावसुद्धा जास्त मोठा काही गॅप पाडत नाही. म्हणून 3,000च्या वर भाव गेला की तिथून पुढे कांदा विक्री सुरू करावी आपण, एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने करावी. कारण कसं राहते की किती वाढणार म्हटलं, अचानक जर डाऊनफॉल आला 3-3.5-4,000हून पुन्हा जर कांदा 2,000पर्यंत आला, तर वाटते तेव्हा विकलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने विकलं तर फायदा हा आपणास होऊ शकतो. पण लक्षात ठेवा 15 जुलैनंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊन कांदा भाव 3,000ला गवसणी घालताना दिसणार आहे. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव आहे, तो कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.